आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. चॅप्टर 11वा मॅग्नेटिक मटेरियल्स, पेज नंबर 1, इंट्रोडक्शन. प्रिव्हियसली इन 11th स्टँडर्ड वी हॅव स्टडीड मॅग्नेटिक डायपोल अँड मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तर आपण याच्या आधी मॅग्नेटिक डायपोल म्हणजे काय आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे काय या दोन्हींचाही अभ्यास 11वीमध्ये केला आहे. व्हेन a power magnet is suspended freely, it remains along the geographic north and south direction, that is NS direction. Question number 1. Derive expression for time period of angular oscillation of bar magnet. Time period of angular oscillations of the bar magnet will be calculated as follows. Angular SHM is analogous to linear SHM, which is given by equation d2x upon dt square is equal to minus omega square dot x, equation number 1. Here omega square is equal to minus m into capital B divided by I. Therefore omega is equal to under root m into capital B divided by I, equation number 2. Therefore time period of angular oscillations of the bar magnet is T is equal to 2 pi divided by omega is equal to 2 pi divided by mb upon I is equal to 2 pi under root I upon mb. Therefore T is equal to 2 pi under root I upon m into b, equation number 3. Equation 3 gives the time period of angular oscillations of the bar magnet. पान नंबर 2. आता इथं आपण थोडी माहिती पाहू. ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्स. सम मटेरियल्स बिहेव लाईक ए मॅग्नेट बट सम अदर मटेरियल्स डोंट बिहेव लाईक ए मॅग्नेट. टू अंडरस्टँड इट कन्सिडर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ एनी मटेरियल आर ॲटम्स. तर हे कोणतंही मटेरियल किंवा पदार्थ हे ॲटमनी बनलेले असतात. ॲटम्स हे बिल्डिंग ब्लॉक्स मटेरियल्सचे असतात. इन ॲन ॲटम निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, दॅट इज p+n आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. तर न्यूक्लियसमध्ये आतमध्ये काय काय असतं तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन्स, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. क्वेश्चन नंबर 2. ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर orbital magnetic moment of an electron rotating around nucleus in an atom. Or obtain expression for magnetic moment of an electron revolving around nucleus of an atom. Consider an atom electron is revolving around positively charged nucleus in a circular orbit as a simple model. Negatively charged electron is revolving in an orbit is equivalent to a small current loop. इथं आता डायग्राम दाखवलेले फिगर सिंगल इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. तर हा इलेक्ट्रॉन हा अशा प्रकारे इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन हा फिरत किंवा क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरत आहे. आय इज करंट, ई इज इलेक्ट्रॉन, स्मॉल एम बार आणि ते एल कॅपिटल एल बार. लेट 2 pi r इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. तर हा जो सर्क्युलर ऑर्बिट आहे इथं जरी तो इलिप्टिकल दिसला तरी तो सर्क्युलर ऑर्बिट आहे. त्याचा सर्कम्फरन्स आहे 2 pi r, जे परिघ वर्तुळाचा परिघ बरोबर 2 pi r, कॅपिटल टी बरोबर टाईम पिरियड. पान नंबर 3. नाव करंट इज कॅपिटल आय इज इक्वल टू चार्ज अपॉन टाईम. देअरफॉर आय इज इक्वल टू स्मॉल ई डिवायडेड बाय कॅपिटल टी, इक्वेशन नंबर 1. नाव टाईम पिरियड इज टी इज इक्वल टू 2 pi डिवायडेड बाय ओमेगा इन ब्रॅकेट. आता ओमेगा म्हणजे काय तर ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. ओमेगा ही अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू व्ही अपॉन आर, व्हेअर ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर स्पीड. कॅपिटल टी बरोबर 2 pi डिवायडेड बाय व्ही बाय आर. तर ही जी व्हॅल्यू आहे ओमेगाची व्ही डिवायडेड बाय आर ती इथं पुटअप केली इज इक्वल टू 2 pi इंटू, आता इथं भागिले म्हणजे उलटून गुणिले म्हणून हे आर हे इथं मल्टिप्लाय करायचं आहे, इज इक्वल टू 2 pi r डिवायडेड बाय व्ही, इक्वेशन नंबर 2. Therefore I बरोबर E
ओमेगा डिवायडेड बाय 2 पाय. बट आय इज इक्वल टू ई अपॉन टी. आता हे इक्वेशन नंबर आपण एकमध्ये बघितलं की आय बरोबर ई अपॉन टी. देअर फॉर आय इज इक्वल टू ई इंटू कॅपिटल व्ही डिवायडेड बाय 2 पाय आर. इक्वेशन नंबर 3. Therefore, orbital magnetic moment is m orbital is equal to I into capital A. m orbital is equal to E into v. आता आयची जी व्हॅल्यू आहे ई व्ही डिवायडेड बाय 2 पाय आर ती इथं पुटअप केली. इक्वेशन नंबर 3 मधील व्हॅल्यू पुटअप केली. ई व्ही डिवायडेड बाय 2 पाय आर इंटू एची जी व्हॅल्यू आहे कॅपिटल आय ती पाय इंटू आर स्क्वेअर. सिन्स कारण काय एरिया ऑफ सर्कल म्हणजे पाय इंटू आर स्क्वेअर ती व्हॅल्यू आहे कॅपिटल ए. तर याच्याऐवजी पाय इंटू आर स्क्वेअर व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. एम ऑर्बिटल इज इक्वल टू 1/2 इंटू ते इथं ई डिवायडेड बाय 2 आहे म्हणून इथं 1/2 घेतला आणि ई इंटू व्ही इंटू आर. तर या आरला यातले एक आर गेलेले आणि त्यामुळे ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. इक्वेशन नंबर 4. ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज. तर आता आपण काढूया कॅपिटल एल. ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम हे कॅपिटल एलने दाखवले जाते. एल इज इक्वल टू स्मॉल एम ऑफ ई इंटू व्ही ऑफ आर वेअर एम ई इज इक्वल टू मास ऑफ इलेक्ट्रॉन. इक्वेशन 4 can be written as m orbital is equal to E upon twice me into me into VR. तर याच्यामधलं जे me डिवायडेड आहे तर एम ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉन ह्याला हे गेले कॅन्सल होईल इज इक्वल टू ई अपॉन ट्वाईस me इंटू कॅपिटल ई एल. इक्वेशन 5. Equation number 5 shows that orbital magnetic moment is proportional to angular momentum. But as electron has negative charge, small m orbital and capital L bar are vectors in opposite directions and perpendicular to plane of the orbit. Therefore, in vector form, m orbital is equal to small e upon 2 pi me into L bar. Equation number 6. The ratio E upon twice me is called the gyromagnetic ratio. From second postulate of Bohr's theory of hydrogen atom for an electron revolving in a circular orbit, angular momentum is integral multiple of h upon 2 pi. तर आता एलची व्हॅल्यू आपल्याला बघायची आहे. कॅपिटल एल इज इक्वल टू एम ई इंटू व्ही आर बरोबर एन एच अपॉन 2 पाय. इक्वेशन नंबर 7. पुटिंग धिस व्हॅल्यू ऑफ एल इन इक्वेशन 6. तर या इक्वेशनमध्ये ही जी मिळालेली व्हॅल्यू आहे ही पुटअप करायची. एम ऑफ ऑर्बिटल इज इक्वल टू ई स्मॉल ई डिवाइड बाय ट्वाईस ऑफ एम ई इंटू एल. इक्वेशन नंबर 6 हे जे व्हॅल्यू आहे ते हे इक्वेशन 6 पुन्हा एकदा लिहून घेतलेलं आहे. एम ऑर्बिटल इज इक्वल टू ई अपॉन ट्वाईस एम ई इंटू एन एच अपॉन 2 पाय. तर आता आपण ही व्हॅल्यू जी आहे एलची ती व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. m orbital is equal to E into NH divided by 4 pi me. Equation number 8. For the first orbit n is equal to 1 and hence giving. तर पहिल्या ऑर्बिटसाठी n ची व्हॅल्यू काय असेल. n म्हणजे ऑर्बिट नंबर 1 n इज इक्वल टू 1 पुटअप करायचं आहे. m ऑर्बिटल इज इक्वल टू E इंटू एच. तर या यांच्या ठिकाणी एक नंबर 1 पुटअप करायचं आहे. E इंटू 1 इंटू एच म्हणजे E इंटू एच डिवायडेड बाय 4 पाय me. इक्वेशन नंबर 9. The quantity EH divided by 4 me is called Bohr magneton. तर आता आपल्याला